की आमच्यासारखी तृतीयपंथी व्यक्ती या आंदोलनात सामील होते तर तुम्ही का होत नाही? तुम्ही तर पोट भरायचं मुश्किल नाही आहे, कारण एक टाळी वाजवलं तर कोण पण आम्हाला तुमच्या दारात आलं की तुम्हीच आम्हाला देताय. पोलिसांना एकच मला प्रश्न विचारायचा आहे की जर तुमची स्वतःची आई बहीण मैत्रीण तिथं असली असती तुम्ही हे केलं असतं काय? पासून मी या परीक्षेची तयारी करते, तर हा खूप मोठा संघर्ष आहे हे मी स्वतः अनुभवलं आहे. आणि जेव्हा की स्टेटस आणि स्टोरी लावल्यावर काय होत नाही, फक्त तुम्हाला आवाज उठवावा लागेल. जर तुम्ही आज आवाज उठवला नाही तर भविष्यात तुमचा आवाज घशातून बाहेर यायच्या आधी तुमचा गळा दाबण्याचा प्रयत्न तर आत्ताही करत आहेत आणि भविष्यात याच्यापेक्षा जास्त करतील. माननीय धर्मेंद्र प्रधान त्यांनी जबाबदारी व नैतिकतेवर राजीनामा दिलाच पाहिजे व मोदीजींनी हा राजीनामा स्वीकारला पाहिजे. मला सरकारला एक विचारायचं आहे, आम्ही सरकारला निवडून कशासाठी दिले? आमचे प्रश्न सॉल्व्ह करायला. पण सरकार आमचा आत्ता प्रश्न काय ऐकून घेत नाही आहे. सरकार ती आणली कोणी? पोलिसांना दगडफेक करण्याचा अधिकार कोण दिला? पोलीस मारत असता देखील त्यांना लागला असून त्यांची फूल देऊन त्यांना सन्मान करत आहेत. ते पोलीस फूल देऊन देखील त्यांचा सन्मान करत आहेत. विद्यार्थी हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, अशीच काही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्याकडून पोलिसांच्या प्रती होती. हे या ठिकाणी दाखवून देण्यात आलं. शाहूंची जन्मभूमी कागल, ज्या कागलमध्ये जे पेरलं जातं आहे ते या राज्यात आणि प्रसंगी देशामध्ये उगवलं जातं असं म्हटलं जातं. आज आपण पाहू या ठिकाणी तृतीयपंथी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आज या कागलच्या शाहूंच्या भूमीतून आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. आपण त्यांच्याशी घेऊयात. आपण बघू शकताय इथं कोल्हापुरी शिकवण विसरू नका, कोल्हापूरकर माझं भविष्य विद्यार्थी वाचवा, त्याचबरोबर नीट पाहिजे, त्याचबरोबर क्रांती ही व्यवस्थेविरुद्ध नसते, ती सत्याच्या बाजूने असते. असे अनेक डिजिटल आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत इथं तृतीयपंथी देखील सामील झाले आहेत. तृतीयपंथी सामील होणं म्हणजे कागलच्या भूमीतून जे पेरलं जातं ते उगवणार आहे आणि उद्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये देखील असे तृतीयपंथी सामील होतील आणि हे जन आंदोलन मोठं होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्यासमोर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार, मी जावेद. मी या आंदोलनात येण्याचं कारण कसं की मला सहर्ष सोनुले यांनी मला फोन केला आणि मला म्हणालं की असं झालं आणि आपण ह्या आंदोलनात सहभागी होणार काय म्हणून. तर ठीक आहे म्हटलं, आमच्या सगळ्या समुदायाला सांगतो आणि मी येतो म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, आम्ही पण आलो. आम्हाला एकच म्हणायचं आहे की आमच्यासारखी तृतीयपंथी व्यक्ती या आंदोलनात सामील होते तर तुम्ही का होत नाही? तुम्ही तर नागरिक आहात. आमचं तर काय पोट भरायचं मुश्किल नाही आहे, कारण एक टाळी वाजवलं तर कोण पण आम्हाला तुमच्या दारात आलं की तुम्हीच आम्हाला देताय. खरं आमचे पण इच्छा आहे की तुमची मुलं बाळं मोठ्या परीक्षा देऊन सगळे पुढं जाऊन त्यांचं भविष्य घडावं. त्यांच्या भविष्यानंतर आमचंही कुठंतरी ह्यातनं आमचं भविष्य आमचंही घडू शकतं. आमच्या पण भावांचं बहिणींची मुलं आहेत, तीसुद्धा आज ना उद्या परीक्षा देतील. ह्या हेतुकारणे आम्ही इथं आलो आहे. आम्ही जसं आलो आहे तसं तुम्ही पण ह्यात सामील होऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा हीच विनंती आहे. मला सर लाठीचार्ज झाला तो योग्य होता काय? पोलिसांना एकच मला प्रश्न विचारायचा आहे की जर तुमची स्वतःची आई बहीण मैत्रीण तिथं असली असती तुम्ही हे केलं असतं काय? नमस्कार, मी स्वतः एक नीटची परीक्षा दिलेली आहे. गेल्या 2 वर्षापासून मी या परीक्षेची तयारी करते, तर हा खूप मोठा संघर्ष आहे हे मी स्वतः अनुभवलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही दिलेला पेपर आधीच विकला गेला आहे आणि पेपर लीक झाले आणि परीक्षा रद्द करून पुन्हा पेपर घेणार आहेत, तर ती परिस्थिती फार भयानक असते. आणि फक्त विद्यार्थी नाही, त्याचे अख्खं कुटुंबसुद्धा त्या टेन्स परिस्थितीमधून जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांचा आवाज कृपया ऐकला जावा हीच माझी सरकारकडे मागणी आहे. विद्यार्थ्यांनी मला फक्त एकच बोलायचं आहे. मी मगाशी बोलतानाही बोललो की स्टेटस आणि स्टोरी लावल्यावर काय होत नाही. जर तुम्हाला आवाज खरंच उचलवायचा असेल, जर तुमचं खरंच जर रक्त सळसळत असेल या बाबतीत, तर इथं येऊन रस्त्यावर येऊन तुम्ही आवाज उठवला पाहिजे. स्टेटस स्टोरी लावल्यानं तुमचं काहीही सिद्ध होत नाही, फक्त ते देखाव्यापुरतं असतं. तुमचं देशप्रेम त्यातनं तुम्हाला सिद्ध करता येत नाही. जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर फक्त इथं रस्त्यावर येऊन फक्त तुम्हाला आवाज उठवावा लागेल. जर तुम्ही आज आवाज उठवला नाही तर भविष्यात तुमचा आवाज घशातून बाहेर यायच्या आधीच तुमचा गळा दाबण्याचा प्रयत्न तर आत्ताही करत आहेत आणि भविष्यात ह्याच्यापेक्षा जास्त करतील. आत्ता जे एज्युकेशन सिस्टीममध्ये आपला जो भ्रष्टाचार चालू आहे, जे काही आता चालू आहे सध्या या परिस्थितीत, ते भविष्यात आणखीन वाढेल जर आज आपण ह्यावर लक्ष दिलं नाही.
पुढं भविष्यात जाऊन फक्त नेत्यांची मुले किंवा जी नेत्यांना सपोर्ट करतेली मोठमोठे बिझनेसमॅन लोक आहेत त्यांच्याच मुलांना उच्च आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यायला हे मिळेल आणि गरिबाची मुले किंवा आपण मिडल क्लास लोक आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार भविष्यात राहणारच नाही असं हे एज्युकेशन सिस्टम पुढं भविष्यात करून ठेवतील. आज जो आम्ही कागलमधील सर्व युवा मंडळींनी आम्ही एक मोर्चाचं नियोजन केलं. हा कोणताही पक्षीय मोर्चा नाही, हा कोणताही राजकीय उद्देशानं मोर्चा घेतलेला नाही. हा राजधानी दिल्ली येथील जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलकांवर बेछूटपणे लाठीचार्ज करण्यात आला दिल्ली पोलिसांकडून व आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यावर पण लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे. माननीय धर्मेंद्र प्रधान त्यांनी जबाबदारी व नैतिकतेवर राजीनामा दिलाच पाहिजे व मोदीजींनी हा राजीनामा स्वीकारला पाहिजे. देशातील एवढ्या युवा पिढीचा विचार करून व उद्या जे भविष्य आहे देशाचं ते घडवणार आहे त्यांच्यावर असा लाठीचार्ज करणं चुकीचं आहे असं मी म्हणतो आणि थांबतो. जय हिंद. मला सरकारला एक विचारायचं आहे, आम्ही सरकारला निवडून कशासाठी दिले? आमचे प्रश्न सॉल्व करायला. मग सरकार आमचा आत्ता प्रश्न का ऐकून घेत नाही आहे? सरकार आमच्या पुढे द्यायला तयार नाही आहे. तर सरकारनं आमच्या पुढे द्यावं. आम्ही सरळ बोलणार, तुम्ही पण आम्हाला सरळ बोला, आम्ही तुम्हाला सरळ सांगणार. जर तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केला नसेल तर आम्ही का ग बसू? आता आम्ही हे आवाज उठवणारच, कारण की देश हा लोकशाहीवर चालतो, लोकशाही चालणारच. आणि लोकशाही तुम्ही आमच्यावर हुकुमशाही चालवू शकत नाही. आजचा जो आम्ही मोर्चा काढलेला आहे तो कशाबद्दल, तर पोलिसांनी जे बेकायदेशीर लाठीचार्ज केले दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर. आजचा तुम्ही माझा जर पोशाख बघितला तर मी दिल्ली पोलिसांचा पोशाख केलेला आहे. दिल्ली पोलिस असं सांगतात तुमचं नेम प्लेट ते का लागलं नाही तर आम्हाला उकडत होतं. आता मला जर उकडत असेल तर मी काय करणार? हे जॅकेट काढणार आणि टाकून देणार. नेम प्लेटचा काय संबंध येतो उकड्यामध्ये? आणि जर लाठीचार्ज केला, लाठीचार्ज जर कायदेशीर असेल तर लाठीचार्जसाठी पॉलिस्टिकची काठी वापरली जाते, कारण की त्यामुळे जास्त इजा होऊ नये म्हणून. तर तिथे टोचलेली काठी आलीच कशी? ती आणली कोणी? पोलिसांना दगडफेक करण्याचा अधिकार कोणी दिला? हे सरकारने उत्तर दिलं पाहिजे. विद्यार्थी तिथं शांत आहेत, कारण की विद्यार्थ्यांचा शांतीपूर्वक तिथं मोर्चा चालू आहे. यामध्ये कोणत्याही नेता पुढे येऊन बोलायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कुठंतरी आवाज दाबला जातो आहे. हा आवाज दाबला जाऊ नये आणि लोकशाहीचं कुठंतरी उल्लंघन होऊ नये आणि कायद्याचं उल्लंघन होऊ नये यामुळे आम्ही आज कागलमध्ये दिल्ली पोलिसांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे. तर आपण पाहू शकताय हे कुठल्या जातीचं कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नाही. पाठीमागे तिरंगा आहे आणि वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि इथं तृतीयपंथी विद्यार्थी त्याचबरोबर अनेक पक्ष संघटनाचे कार्यकर्ते देखील इथं उपस्थित आहेत. आणि फक्त हा संदेश इथून ह्या कागलच्या जन्मभूमीत जातो आहे. जर तृतीयपंथी यात सामील होत असतील तर नक्कीच आपल्याला न्याय द्यावा लागेल या विद्यार्थ्यांना. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी अमोल धोत्रेसह स्वप्नील गोरंबेकर, नामदेव गुरव, कागल.